मराठा आरक्षणाबरोबरच आंदोलनकर्ते आनंद काशीद यांनी मांडला वैराग तालुक्याचा प्रश्न। मराठा आरक्षणाबरोबरच वैराग तहसीलचा देखील मुद्दा या आंदोलनात मांडण्यात आला आहे। याला शासन किती वाव तसेच न्याय देण्यात यशस्वी होईल याकडे देखील वैरागकरांचे लक्ष लागून राहिले आहे। याच वैराग भागात एकूण 52 खेडे आहेत। तहसीलची कामे करण्यासाठी बार्शीला जायचे म्हणले की कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर जावे लागते। तसेच वैरागची बाजारपेठ देखील मोठी असून नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारासाठी वैरागमध्ये येतात। त्यामुळे नागरिकांना तहसीलच्या कामासाठी बार्शीला ये-जा करण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे संपूर्ण वैरागकर व वैराग भागातील नागरिक या उपोषणात सहभागी होणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे। आंदोलनकर्ते आनंद काशीद यांनी मात्र या उपोषणातून दोन्ही ज्वलंत विषय शासनासमोर मांडले आहेत। जय जिजाऊ जय शिवराय। संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांतरवाली सराटे या ठिकाणी 6व्यांदा मरण उपोषणाला बसले आहेत आणि बार्शी तहसील कार्यालयासमोरचं हे 5व्यांदा मरण उपोषण चालू आहे। सातत्यानं बार्शी तालुक्यातील मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे। ज्या जरांगे पाटलांच्या मागण्या त्याच मागण्या या उपोषणाच्या दरम्यान आहेत। याला जोडून मराठा समाजातील बार्शी तालुक्यातील मराठा समाजाच्या काय मागण्या आहेत यापैकी पहिली मागणी अशी आहे, वैराग तालुका झाला पाहिजे। ही मागणी आहे। वैराग तालुका निर्मितीला जर उशिरा असेल तोपर्यंत अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करावी वैरागमध्ये, अशी देखील बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठा समाजाची मागणी आहे। त्याचबरोबर या मागणीच्या सोबत उजनीचं जे पाणी आहे, स्वर्गीय चंद्रकांत नाना निंबाळकरांची मागणी आहे की वैराग भागाला उजनीचं पाणी मिळालं पाहिजे। तीच मागणी या उपोषणामध्ये सुद्धा आहे। उजनीचं पाणी हे बाबळगाव डॅम असेल, पिंपळगाव डॅम असेल, हिंगणी डॅम असेल आणि जवळगाव डॅम असेल, या चारही डॅममध्ये उजनीचं पाणी हे आलं पाहिजे आणि ते शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। ही सुद्धा मागणी या उपोषणाच्या दरम्यान आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांची देखील मागणी आम्ही या उपोषणाच्या दरम्यान घेतलेली आहे की शेतकऱ्यांना कर्ज मागायला ज्यावेळेस शेतकरी जातो त्यावेळेस त्याला अनेक अटी त्या ठिकाणी घातल्या जातात। तुमचा उताराच 5 एकरचा असला पाहिजे, तुमचं सिबिल क्लिअर असलं पाहिजे, तुमचं बँकेत खातं असलं पाहिजे, तुमचं पहिलं कुठेही त्या ठिकाणी कर्ज OTS झालेलं नसलं पाहिजे। अशा अनेक त्या ठिकाणी अटी लावून शेतकऱ्यांना उतारा घाण ठेवून सुद्धा कर्ज मिळत नाही। तर ती देखील आम्ही या उपोषणामध्ये मागणी लावून धरलेली आहे की शेतकऱ्यांना मागेल त्या शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे। अशा मागण्यासह हे उपोषण जरांगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी बसलेलं आहे आणि प्रशासकीय स्तरावर आमची विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही जोपर्यंत या आमच्या मागणीचा स्थानिक लेवलचा विचार करणार नाही आणि त्याचं जबाबदारीनं पुढं त्या मागणी येणार नाही तोपर्यंत बार्शी तहसील कार्यालयासमोरील चालू असणारं उपोषण थांबणार नाही। वैराग तालुक्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्यांचं पाणी असेल किंवा त्यांचं कर्ज असेल, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत। या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत बार्शी तहसील कार्यालयासमोरचा मरण उपोषण आम्ही थांबवणार नाही। एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो। जय जिजाऊ जय शिवराय, जय जवान जय किसान। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा।